नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत क्रिस्पी ड्रमस्टिक्स। इथे मी हे ड्रमस्टिक्स व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत। हे बघा, बाहेरचं जे हिरवं साल असतं ते पूर्ण काढून टाकायचे आणि स्वच्छ धुवून घेतले। हे असे मीडियम साईजचेच शेंगा घ्यायचे आहेत, अतिशय जाड किंवा अगदी बारीक अशा घ्यायच्या नाहीत। आता यामध्ये आपण घालणार आहोत पाव चमचा हिंग, हळद पाव चमचा घालायचे, 1 चमचा लाल तिखट घालायचं, पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे, चवीपुरतं मीठ घालूया आणि हे 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची। आता हे सगळं व्यवस्थित शेंगांना चोळून घ्यायचंय। हे बघा, सगळ्याला व्यवस्थित चोळून झालेलं आहे। हे आता 1 तासभर आपल्याला असंच ठेवायचंय, म्हणजे हे जे फ्लेवर्स आहेत ते त्या शेंगेमध्ये व्यवस्थित उतरतील। आपण हे आता असंच 1 तासभर मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचे। चला तर आता 1 तास झालेला आहे। हे आपल्या शेंगा छान मॅरिनेट झालेले आहेत, सगळे फ्लेवर्स अगदी व्यवस्थित शेंगांमध्ये उतरलेले आहेत। आता आपण यावर बेसन घालायचे आणि हे आता व्यवस्थित सगळं कोट करून घ्यायचं। हात लावायचा नाही, नाहीतर मग सगळं हाताला लागतं, ते शेंगांना लागतच नाही। त्यामुळे चमच्यानेच सगळ्यांना व्यवस्थित पीठ कोट होईल असं करायचं। मुलांना सहसा शेंगांची भाजी किंवा आमटीतल्या शेंगा आवडत नाहीत। अशा प्रकारे जर तुम्ही क्रिस्पी शेंगा केल्यात तर मुलं अतिशय आवडीने खातील। आता हे परत 1-2 मिनिटं ठेवून देऊया। इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे, या 2 मिनिटं अशाच ठेवूया आणि मग फ्राय करायला घ्यायचे आहेत। हे बघा, आता झालेली आहेत 5 मिनिटं। आपण आता फ्राय करायला घ्यायचं आहे। इथे मी तेल तापत ठेवलं आहे। तेल चांगलं तापलं की मग ह्या 1-1 शेंगा घालायच्या आहेत। तेल चांगलं तापलेलं आहे। गॅस मीडियम ठेवायचा आहे, अगदी मोठा ठेवायचा नाही, नाहीतर त्या बाहेरून लगेच लाल होणार। लगेचच हलवायचा नाही आहे, नाहीतर मग त्याची कोटिंग निघून येते। आता 3 ते 4 मिनिटानंतर परतून घ्यायचे जसे। तर दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडा 5 मिनिटं होऊ द्यायचे। अतिशय सुंदर लागतात शेंगा। तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली तर सगळ्यांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। काही जर तुमच्या कमेंट्स असतील तर तुम्ही त्या कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा, आता दुसऱ्या बाजूने सुद्धा छान झालेले आहे। गॅस अजिबात वाढवायचा नाही आहे, नाहीतर आतून त्या कच्च्याच राहणार, फक्त बाहेरून चांगलं लाल होतील। त्यामुळे गॅस वाढवायचा नाही। शेंगा आपल्या छान क्रिस्पी झालेले आहेत। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तेल चांगलं गरम झाल्याशिवाय शेंगा सोडायच्या नाहीत, नाहीतर मग त्याचं जे कोटिंग असतं ते तेलामध्ये उतरतं। हे बघा, मस्त कोटिंग आलेलं आहे।